आजचा व्हिडिओ आहे माझ्या एंगेजमेंटची मी तयारी कशी केली। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे भक्ती आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। तर माझ्या एंगेजमेंटची प्रिपरेशन चालू आहे। मी काय काय प्रिपरेशन केलं एंगेजमेंट साठी ते तुम्हाला मी पुढे दाखवते। त्याचा छोटासा रिकॅप मी तुम्हाला पुढे दाखवला आहे। तर माझ्या एंगेजमेंटसाठी मी एंगेजमेंट ड्रेस मी बाहेरून विकत नाही घेतला। माझी अशी इच्छा होती की मी स्वतः डिझाइन करावा, स्वतः स्टिच करावा स्वतःच्या हाताने आणि माझ्या बहिणीचा पण ड्रेस मी स्वतः डिझाइन करावा, स्वतः स्टिच करावा अशी माझी इच्छा होती। म्हणून मी हा पहिले माझ्या बहिणीचा ड्रेस बनवतेय, नंतर मी माझा ड्रेस बनवणार आहे। तुम्हाला मी शेवटला दाखवेलच की ड्रेस कसा झाला होता तो। मला खूप लोक बोलले की एंगेजमेंट आहे, जास्त धावपळ करू नकोस, बाहेरून विकत घे। पण नाही, मला स्वतःच्या हाताने शिवायचा होता आणि खूप सुंदर असा ड्रेस झाला। यानंतर मी बनवणार आहे रिंग प्लॅटर, म्हणजे रिंग ठेवण्याची प्लेट असते, ती सुद्धा बाहेर विकत मिळते। पण माझी इच्छा होती की मी बाहेरून विकत न आणता स्वतःच्या हाताने असं बनवून छानशी क्रिएट करावी, काहीतरी असं मस्त डिझाईन बनवावी अशी माझी इच्छा होती। म्हणून मी हे सगळं विकत घेतलं। तर रिंग प्लॅटर बनवण्यासाठी मी काही फुलं घेतली आहेत, थोडी थोडी वेगवेगळ्या डिझाईनची घेतली आहेत फुलं। एकच कलरची पण तुम्ही घेऊ शकता, पण मला असं कलरफुल बनवायचं होतं आणि हे सुद्धा विकत घेतलंय। हे जास्ती महाग नाहीये, 20 रुपये एक फुलाचा पाऊच आहे आणि हे विकत नाही घेतलंय मी। हे माझ्याकडे जुना फ्लॉवर पॉट होता, त्यातले खेचून काढले आहेत मी। लाल कलरचा एक मऊसा कपडा घेतलाय मी आणि हेअरबँड असतो ना तो फुलांचा, त्याची रिंग आहे ती। केकच्या खाली जी प्लेट असते ती आहे आणि हा लाल कपडा ह्याच्यावर लावण्यासाठी घेतला होता। आणि हे केक टॉपर मधून मी हा केक टॉपर घेऊन आली आहे। हा बलून आहे रिंगचा, तो मी तुम्हाला शेवटला सगळं दाखवेल की मी कसं डिझाईन केलं, कसं काय लावलं। हे सगळ्यात मेन आहे, यामध्ये पिना घुसवून ही सगळी फुलं आणि सगळं अडकवायचं आहे। आता मी आमच्या नावाची नेम प्लेट बनवत आहे। याच्या आधी सुद्धा मी नेम प्लेट बनवली आहे बर्थडे साठी पण, म्हणून मला थोडंसं माहिती आहे की कसं बनवायचं। जुही रेकॉर्डिंग करते पण तिला नीट समजत नाही की मी काय करतेय। काय ए बनवतेस? मी ते चमकी पेपर घेतला आहे, त्याच्यावर स्पेलिंग लिहून मग नाव कट करणार। तुम्ही बघू शकतात माझं नाव इकडे रेडी झालं आहे। तुम्हाला मी फायनल लुक नंतर दाखवते। तुम्ही पण असं हे घरी बनवू शकतात, बाहेर विकत घ्यायची काही गरज नाहीये। फालतू मध्ये 400-500 रुपये घालवण्यापेक्षा तुम्ही घरी छानसं हे बनवू शकतात। जुही थोडी कन्फ्युज होती, ती मला विचारत होती हा एच आहे ह्याला कसं कापणार आणि हा ए आहे ह्याला कसं कापणार, म्हणजे मधलं कसं कापणार, कुठे चिटकवणार, कसं चिटकवणार। तर मी तिला दाखवते की ह्याच्या आधी सुद्धा मी हे बनवलं होतं मॉम करून, हॅपी बर्थडे मॉम। तर मी हे असं मागे चिटकवलं होतं, ह्याच्या मागे गम असतो या चमकी पेपरच्या मागे। तर तिला दाखवते की मी असं करणार आहे करून। रिंग प्लॅटर मध्ये जो मी मऊसा लाल कपडा दाखवला होता ना, तो त्या केकच्या प्लेटला चिटकत नव्हता, म्हणून मी असा हा चमकी पेपर घेतला सिल्वर कलरचा, ज्याच्या मागे गम असतो, तो सुंदर म्हणजे छानपैकी त्या केकच्या प्लेटला चिटकला। तर त्या चमकी पेपरामुळे ती रिंग प्लेट पण खूप छान वाटत होती। तर नेक्स्ट मी घेतला आहे हा नेकलेस घेतला आहे मी एंगेजमेंट ड्रेस वर घालण्यासाठी। हा पण खूप सुंदर होता, पण मी हा नाही घातला कारण की माझ्या ड्रेसचा कलर थोडासा वेगळा झाला आणि या नेकलेसचा कलर थोडा वेगळा झाला। मग मी दुसरा नेकलेस घेतला, पण मी हा ठेवून दिला कधी नंतर घालण्यासाठी। मला हा खूप आवडला नेकलेस, खूप छान वाटत होता। हा नेकलेस मी मिशो वरून घेतला होता आणि खूप सुंदर दिसतोय ना, मला खूप आवडला हा नेकलेस।
आणि हे आहेत मी शिवलेले दोन्ही एंगेजमेंट ड्रेस आणि एंगेजमेंटचे व्हिडिओ सुद्धा लवकर येतीलच. आणि हे आहे फायनल लुक रिंग प्लॅटरचं. किती छान दिसतंय ना. नेक्स्ट आहे ती जी बलून वाली रिंग दाखवली होती ना ती, आणि हे नेम प्लेट समीर अँड भक्तीवालं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.